आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं ट्रेडिशनल ऑर्डर आणि तर मी कसं करते ऑर्डर. हाय हॅलो नमस्कार, मी मधुराणी आणि मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बरेच दिवसापासून मस्त अशी डेली ब्लॉगचे व्हिडिओ टाकत आहे. तर आज विचार केला मस्त असं आपलं वॉर्डरोब म्हणजेच आपलं ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझर तुम्हाला मी माझ्या पद्धतीने माझं कसं छोटंसं आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले हे जे आहेत या बाजूला जे काही कप्पे दिले आहेत तिथे मी काहीच ठेवत नाही, कारण की आपली मुलं अजिबात वस्तूवरती व्यवस्थित राहू देत नाही. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी या सगळ्या आपल्या ज्या बॉटल्स आहेत, म्हणजे तेलाचे असो, पावडर असो, मॉइश्चरायझर वगैरे सगळं मी वरती ठेवते, जेणेकरून ते त्याच्या हाताशी जात नाही अजिबात. मुलगा लहान आहे. त्यानंतर या ठिकाणी काही परफ्यूम आहे, सनस्क्रीन आहे, माझं मॉइश्चरायझर आहे जे मी वापरते ते या ठिकाणी आहेत, आणि बोरोलिन मस्ट असते, मी बोरोलिन वापरते. आणि त्यानंतर खालच्या याच्यामध्ये ना काही त्याचे चष्मे मी या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यानंतर क्लचर्स वगैरे असं इथे असतं, आणि बाजूला दिलेले आहेत हे कंगवे. हा पण DIY मी घरीच केलेला आहे, आणि यामध्ये मी अशा पद्धतीने कंगवे देखील ऑर्गनाइज. त्यानंतर या ठिकाणी मी 2 हुक्स लावून घेतलेले. ही माझी डेली यूजची बॅग आहे, जर मला इमर्जन्सी पटकन. आणि त्यानंतर मी इथे काही माझे टॉप्सचे वगैरे बेल्ट, जीन्स वगैरे त्याच्यासाठीचे बेल्ट्स या ठिकाणी अडकवलेले आहेत. हा देखील DIY मी घरीच केलेला आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी माझं हे ऑर्गनायझर सजवलं आहे. त्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या मी खालच्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला मी खाली बसूनच दाखवते. तर अशा पद्धतीने हा माझा वॉर्डरोब आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने हे माझं सगळं ऑर्गनायझर असतं. त्यामध्ये काय काय आहे ते मी तुमच्यासोबत. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली, यामध्ये आल्यात सगळ्या इयरिंग्स, ज्यामध्ये अशा पद्धतीने काही इयरिंग्स आहेत त्या मी यामध्ये स्टोअर केलेल्या आहेत. त्या देखील तुम्ही बघू शकता. काही छोट्या अंगठ्या आहेत, त्याचबरोबर ती नथ आहेत. अशा गोष्टी ना वेळेवरती सापडत नाही, मग अशा छोट्या छोट्या सेक्शन्स मध्ये केल्या ना तर वस्तू एकदम व्यवस्थित राहतात. त्यानंतर पुन्हा यामध्ये येतं इयरिंग्स येतात छोट्या छोट्या, ज्या आपण सिंपल ड्रेसवरती वेअर करू शकतो. आणि त्यानंतर यामध्ये देखील मस्त अशी इयरिंग्स आहेत, त्या पण आपण वेअर करू शकतो. तर अशा पद्धतीने हा माझा इयरिंगचा सेक्शन आहे. त्यानंतर माझ्या सगळ्यात आवडीचा सेक्शन आहे हा. त्यामध्ये पण बघू शकता मस्त अशा इयरिंग्स आहेत, बघायला पण छान वाटतं आणि सापडायला देखील खूप सोपं जातं. अशा पद्धतीने हे जे आहे ते मुलांच्या खेळणीतलं आहे. त्यामध्ये मी अशा इयरिंग्स मस्त अशा अडकवलेल्या आहेत, आणि सगळ्या लाईट वेट इयरिंग्स आहेत, ज्यामुळे ते आपण इझिली कॅरी करू शकतो. आणि मेन म्हणजे ना शेवायला देखील खूप मस्त असं गेलेलं आहे. तर त्या अशा पद्धतीने मी या इयरिंग्स कॅरी करते. त्यानंतर पुन्हा हा एक सेक्शन आहे, यामध्ये मी काही ब्रेसलेट्स आहेत, काही ब्रोच आहेत हे ठेवलेले आहेत. हा देखील आंबाड्यासाठीचा हा ब्रोच आहे, ते देखील यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर यामध्ये जे आहे ते माझं मिनी मंगळसूत्र कलेक्शन आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये सगळे हे मिनी मंगळसूत्र आहेत. थोडा छोटासा छल्ला आहे. तुम्हाला मी माझे यामधल्या काही गोष्टी पण दाखवते. यामध्ये आपण आंबाड्यासाठी लागणारी जी ज्वेलरी आहे ती पण आहेत, जी आपण इयरिंग्स आणि आंबाड्याला कनेक्ट करतो. अशा पद्धतीने या छोट्याशा ज्या डब्या असतात ना यामध्ये मी ठेवते, जेणेकरून इझिली त्या आपल्याला सापडतात आणि व्यवस्थित देखील ठेवल्या जातात. त्यानंतर हे जे आहेत हे मिनी मंगळसूत्र कलेक्शन मध्येच आहे, कारण की हे आपण मिशोवरती, मैत्रावरती अशा वेगवेगळ्या ज्वेलरी आपण मागवत असतो. तर त्या ज्या आहेत यामध्ये पण एक मंगळसूत्र आहे, जे मैत्रावरून यांनी मागवलेलं होतं. हे देखील मस्त आहेत. अशा पद्धतीने सगळं जे ज्वेलरी आहे ते मी अशा पद्धतीने ऑर्गनाइज करत असते. त्यानंतर यामध्ये आहेत मंगळसूत्र, हे ऑक्सिडाइज, आणि हे जे आहे ते सिंपल अशी मंगळसूत्राची डिझाईन आहे, जी मी साडीवरती वेअर करत असते.
त्यानंतर हे माझं मंगळसूत्र आहे. तर ते असं अशा पद्धतीने ठेवलं ना की त्याला कुठलीही घडी वगैरे पडत नाही आणि आपल्याला छान असं ते व्यवस्थित जपलं जातं, व्यवस्थित ठेवलं देखील जातात. अशा पद्धतीनेच मी यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे आहेत स्ट्रेटनर आहेत, परंतु याच्या मी केसांवरती अजिबात यूज करत नाही. परंतु साडी वगैरे घालतो, काही साड्या कडक असतात तर व्यवस्थित त्या बसण्यासाठी ना मग मी अशा पद्धतीने स्ट्रेटनर या ठिकाणी घेतलेला आहे. ती साडी छान अशी आणि मस्त अशी दाबून व्यवस्थित बसली जाते. तर अशा पद्धतीने आपल्याकडे हे स्ट्रेटनर देखील आहेत. त्यानंतर माझ्याकडे ज्या टिकल्याच आहेत त्या मी अशा पद्धतीने डब्यामध्ये ठेवते, कारण की एका वेळी आपल्याला सापडत नाही ना. मग सगळं जे कलेक्शन आहे ते अशा पद्धतीने जे डेली वेअरचं आहे ते यामध्ये ठेवलेलं आहे, तेही मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर काही आर्टिफिशियल ज्वेलरी आहे जे आपण वेगवेगळ्या हेअरस्टाईल करतो, तर त्यासाठीच्या ह्या ज्वेलरी आहेत ते देखील मी यामध्ये ठेवते. वेळेवरती ते दुसऱ्या ज्वेलरी ठेवलं तर त्याचा कलर वगैरे लागू शकतो किंवा काही अडकू शकतं, म्हणजे ज्वेलरी यामध्ये सिंगल अशी ठेवली जेणेकरून ती खराब होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी ज्वेलरीच्याच गोष्टी आहेत काही. सगळ्यात महत्त्वाचा हा आपला चष्म्याचा बॉक्स आहे, परंतु यामध्ये मी भरपूर अशा माझ्या पिनास ठेवलेल्या आहेत ज्या मला वेळेवरती पटकन अशा सापडल्या जाते. त्यामुळे असे छोटे छोटे बॉक्स मी कधीच वाया जाऊ देत नाही. ह्या आपल्या वॅक्सच्या स्ट्रिप्स आहेत. त्यानंतर आंबाडा बन आणि पफ करण्यासाठीच्या गोष्टी पण यामध्ये मी ठेवलेल्या आहेत, ज्या मला लगेच सापडतील. तर अशा पद्धतीने ही ज्वेलरी मी ऑर्गनाइज करते. त्यानंतर यामध्ये माझ्याकडे काही क्लिप्स आणि हे बँड्स आहेत. त्यानंतर ही पण ज्वेलरी फ्लावर्स आहेत आर्टिफिशियल, जे आपण अंबाड्यासाठी लावू शकतो. ते देखील असे बॉक्समध्ये ठेवते जेणेकरून ना सापडायला सोपे जातात. त्यानंतर यामध्ये माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट जी असेल ती म्हणजे हा डबा तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने सगळी माझी जी ज्वेलरी असते, नेकलेस आहेत, त्याच्यासोबतचे इयरिंग्स आहेत, ते मी अशा पद्धतीने यामध्ये ऑर्गनाइज केलेले आहेत. त्यानंतर हे जे आहेत हे आहेत राखीचे बॉक्स, त्यामध्ये मी अशा पद्धतीने एक सेट मी यामध्ये ऑर्गनाइज केलेला आहे आणि ज्या पद्धतीने ज्यात बसत नाही त्यामध्ये मी अशी कॅरी बॅग यामध्ये घातलेली आहेत. अशा पद्धतीने ही नेकलेस देखील मी या ठिकाणी ऑर्गनाइज केली आहे. त्याच्या इयरिंग्स आणि नेकलेस सगळं मी एकत्र ठेवते जेणेकरून वेळेवरती सापडायला आपल्याला मदत होते. अशा पद्धतीने ही ज्वेलरीचा हा व्यवस्थित असा डब्बा आहे मी या ठिकाणी केलेला आहे. आणि दुसरा आवडीची गोष्ट म्हणजे हे आहेत माझ्या बँगल्स. यामध्ये मी असे सेट केलेले आहेत. या आहेत आपला हिरवा चुडा, हा आहेत वेलवेट आणि हा देखील एक चुडा आहेत. आणि हे वेगवेगळे आपले कंगल्स आहेत जे आपण कधीही कोणत्याही ड्रेसवरती. आता ह्या ड्रॉवर्स मध्ये ही डेली यूज साठी लागणारी सिंदूर पेन्सिल आहेत. त्यानंतर ह्या काही क्लिप्स आहेत. जरी मला खूप आवडतात अशा वेगवेगळ्या क्लिप्स कॅरी करायला, तर या क्लिप्स आहेत. त्यानंतर हे सगळे काही रबर बँड्स आहेत, तर ते मी असे ठेवते. कोणी लहान मुलगी जरी आली ना तरी मी यातल्या क्लिप्स त्यांना देत असते. त्यानंतर हा माझ्याकडे जो आहे मस्त असा छोटासा मिरर, जो कायम माझ्या पर्समध्ये मी जर कुठे चालले तर ठेवत असते. अशा पद्धतीने हा एक मिरर्स आहे. यामध्ये माझे सगळे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत. मी जास्त मेकअप जरी करत नसले ना, पण आपल्याला कधीतरी आपल्याला करावंच लागतं, तर ही सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये कधी कधी लागणाऱ्या ज्वेलरीज आहेत, इयरिंग्स आहेत. या ज्या डब्यामध्ये आहेत सगळे रबर्स आणि क्लिप्स आहेत. त्यानंतर कॉम्पॅक्ट आपलं मेकअप किट आहे छोटासा. त्यानंतर या ठिकाणी माझ्या लागणाऱ्या लिपस्टिक, नेल पेंट रिमूव्हर, ब्लेंडर वगैरे अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर या सगळ्या माझ्या लिपस्टिक आहेत आणि माझी फेवरेट ही ओरिफ्लेमची लिपस्टिक, जी देखील मी या ठिकाणी ठेवते. अशा शेड्स मध्ये सगळ्या लिपस्टिक वगैरे या ठिकाणी माझ्याकडे असतात. आणि माझी एक चार्जरची पिन, अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या मी अशा पद्धतीने शेअर करते. आणि छोटंसं टिकल्याचं पॉकेट जे आपल्याला इमर्जन्सी कधीही लागू शकतं, तर सगळ्या अशा गोष्टी मी या ठिकाणी ठेवत असते.
सो अशा पद्धतीने तुम्हाला ड्रेसिंग ऑर्गनायझर आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि त्यातला कुठला सेक्शन तुम्हाला आवडला तेही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि यापुढे तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला आवडतील तेही तुम्ही कमेंट करून सांगा. बाय बाय. भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.